अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर येणाऱ्या 31 मार्चला स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे। ते श्री स्वामी चरित्र सारामृताचं तर तो हा ग्रंथ आहे। तर हा ग्रंथ तुमच्याकडे असायलाच हवे आणि स्वामीची मूर्ती पण असायला पाहिजे। तर जे नवीन सेवेकरी असेल तर त्यासाठी सांगते, तर हा ग्रंथ तुम्हाला स्वामीच्या मठामध्ये मिळून जाईल। जर स्वामी सेवेकरी असेल तर त्यांच्याकडे हा ग्रंथ नक्कीच असेल। तर आपल्याला ही सेवा जी आहे ते 11 ते 31 मार्च दरम्यान करायचं आहे। तर ही सेवा गुरुचरित्र सारामृत पारायण करायचं आहे, जी खूप उच्च कोटीची सेवा आहे। तर आपल्याला या 21 दिवसाची सेवा करायची आहे, ते रोज 1 तास बसून करायचे आहे। तर ही सेवा करताना आपल्याला एकदा बसल्यावर उठायचं नाही आहे, जेव्हा ही सेवा पूर्ण करूनच आपल्याला उठायचं आहे। तर ही सेवा करताना आपल्याला 21 दिवस मांसाहार करायचा नाही आहे, कुणाशी वादविवाद करायचा नाही आहे आणि खरंच खूप मनोभावे एका चिंताने करायचे आहे। तर हे गुरुचरित्र सारामृत ग्रंथ जी आहे त्यामध्ये स्वामीची लीला दाखवली आहे। त्यामुळे जी काही आपण अध्याय वाचतो किंवा पठण करताल तर त्याचं स्मरण नक्की करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या। खरंच खूप छान प्रभावी सेवा आहे, ते मला हे परत सांगते आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण तुम्ही सगळे नक्की आवर्जून करा। हे पारायण केल्यावर नक्कीच आपले मनातली इच्छा पूर्ण होते आणि आपले जी काही सकारात्मक ऊर्जा असते, जे काही विचार असतात तर ते आपल्याला नक्कीच प्रभावशाली बनवतात आणि आपले जी काही घरामध्ये दुःख संकट आहे तर ते म्हणजे कमी होण्यामध्ये मदत होते। आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचायचं आहे, म्हणजे ते 1 पारायण झालं। म्हणजे रोज आपल्याला त्या ग्रंथामधला 1 ते 21 अध्याय वाचायचा आहे, तो म्हणजे एक पारायण 1 दिवस पारायण। तसे आपल्याला 21 पारायण करायचे आहेत, म्हणजे 11 ते 31 मार्चपर्यंत। तर ते 1 ते 21 अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला 11 माळी जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा 11 माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे, ते पण 11 वेळेस। तर 1 करू का 2 करू का असं नका करू, कारण 11 वेळेसच ते नामस्मरण करा, आपला 11 माळी जप करा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणा। कारण हे जे काही पारायण करायचं आहे आपल्याला 11 ते 21 आपला 11 ते 31 मार्चपर्यंत खरंच खूप प्रभावशाली आहे। तर मी खूप अनुभवले आहे आणि खरंच याची प्रचिती पण आलेली आहे। कारण जे कोणी स्वामी भक्त असेल तर त्यांना हे नक्कीच अनुभव आले असेल। कारण हे जे काही कोणी संकल्पयुक्त ही पारायणला बसतो तर त्याची खरंच मनातली इच्छा पूर्ण होते आणि ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते तर त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी पडत नाही। त्या श्री स्वामी चरित्र सारामृत या पारायण केल्यामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते, नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते, भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते। खरंच हे जे काही आपण पठण करतो 1 ते 21 अध्याय, तर खरंच ह्याचं नाम म्हणजे तुम्ही स्मरण करा, त्याचा अर्थ समजून घ्या। उगाच वाचायचं म्हणून वाचू नका, ह्याचा अर्थ समजून घेऊनच तो पुढचा अध्याय वाचा। कारण हे अध्याय आपल्याला वाचायला पूर्ण 1 ते 21 1 तास लागतो। जर तुम्ही नवीन असाल सेवेकरी स्वामी सेवेकरी तर थोडा तुम्हाला 1-1.5 तास लागेल। तर खरंच ही वेळ नक्की स्वामीसाठी काढा, कारण सकाळी आणि किंवा संध्याकाळी ही सेवा नक्की करा। हे 21 दिवसाचं पारायण केल्यामुळे आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्ती नक्कीच वाढते, नैतिक मूल्ये शिकतात आणि भाषा शब्दसंग्रह सुधारतो, आत्मविश्वास वाढतो, धार्मिक किंवा आध्यात्मिक भावना जागृत नक्कीच होतात। तर तुम्ही 11 ते 31 मार्चमध्ये नक्कीच घरी बसून पारायण करा, खूप छान प्रभावशाली आहे आणि आपले नक्कीच आयुष्य बदलून जाईल। कारण सारामृतामध्येच अमृत आहे हे नक्कीच आहे आणि ह्याची अनुभूती नक्कीच येईल तुम्हाला। चला तर मग आपल्याला 11 ते 31 मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे। तर तुम्ही पण ही सेवा करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।